मनसेचे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार श्री प्रमोद उर्फ राजू पाटील साहेब अर्थात सर्वांचे लाडके राजू दादा यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्त मी त्यांना ह्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिष्ट चिंतन करून त्यांचा उत्कर्ष हो पुढील काळात आणि त्यांना सतत यश मिळो अशी मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो। परत एकदा त्यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो। आज इथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी 100 झाडं लावण्याचा मानस केला होता 1-2 दिवसांपूर्वी। आज त्याची सुरुवात झाली। एक संकल्प केला होता की 100 झाडं लावू आपण। 100 झाडं लावण्यामागचं कारण तशी 2। एक आमच्या या साहेबांना राजू दादांना ते शतायुष्य होवे हा त्यामागचा प्रथम उद्देश आहे आणि दुसरा उद्देश की एक सामाजिक संदेश मला या 100 झाडातून अर्थात वृक्षारोपण करून द्यायचं आहे की आज आपण पाहतो आहोत ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमान वाढ प्रचंड प्रमाणात वाढतो आहे आणि तो का वाढला याचा अभ्यास आता मानवाला आलेला आहे। त्याला कारण म्हणजे विषारी द्रव्य, दूषित हवामान, दूषित हवा आणि जे घातक रसायन आहेत ती आपण नदीत, खाडीत आणि समुद्रात सोडले आणि आकाशात सोडले। आज त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला प्रचंड प्रमाणात हा तापमान वाढ झालेली आहे आणि आपण आता पाहतो आहोत आपला सोलापूर असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, नांदेड असेल या ठिकाणी आज प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली, पूरस्थिती निर्माण झाली। वादळ येतात, कुठे कुठे पूर येतोय। या सर्व गोष्टींमुळे काय माहिती का, मानवाला खऱ्या अर्थाने या निसर्गाला संदेश द्यायचा आहे की बाबांनो, पर्यावरण जर तुम्हाला साधायचं असेल आणि सुव्यवस्थित तुम्हाला जगायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही पर्यावरण संतुलन साधलं पाहिजे। तुमच्या ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या मला पूरक नाहीत आणि ज्या मला पूरक नसतील मी माझा उद्रेक, माझं उग्र जे रूप आहे ते मी दाखवणार वेळोवेळी। याच्यातून तुम्ही बोध घेतला तर ठीक आहे, नाहीतर माझ्याबरोबर तुमचाही विनाश आहे। म्हणून हा आज ह्या झाडं लावण्यामागचा हेतू एक सामाजिक संदेश द्यायचा आहे की आपण आता झाडं लावली पाहिजेत आणि संतुलन, निसर्गाचं संतुलन जपलं पाहिजे। आणि म्हणून आता ह्या दिवसापासून मला तरी वाटतं आपण सर्वांनी इथे जे उपस्थित आहेत त्यांनी एक संकल्प करूया की कुठेही या प्लॅस्टिक पिशव्या असतील किंवा काय असतील, या प्लॅस्टिक पिशवींनी सुद्धा आपण घात केलेला मानवाचा आणि ह्या प्लॅस्टिक पिशव्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहेत। त्यामुळे ह्या ज्या गटारी वगैरे आहेत पावसाळ्यात तुंबतात, अख्खी मुंबई तुंबली, त्याला कारण या प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत। कारण त्या सर्व जाऊन ठिकाणी अडकतात, प्रवाहाच्या ठिकाणी अडकतात, प्रवाहाला पाण्याला वाहायला जागा मिळत नाही। आणि म्हणून आजच्या या वाढदिवसा आम्ही 100 झाडं लावली, सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला। आता परत मी एकदा आमच्या साहेबांना आई जगदंबे चरणी, जिची आज 5वी माळ आहे, तिची प्रतिष्ठापना घरोघरी झालेली आहे, तिच्या चरणी मी वंदन करतो की साहेबांना शतायुष्य कर, बस हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे।